तर मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेमधून लाभार्थ्यांना लोकार्पण केलं जाणार आहे। तर त्यांचा हा दौरा कसा असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंतप्रधान मोदींचं सोलापूरमध्ये आगमन सकाळी 10:30 वाजता होईल। तर सकाळी 11:15 ते 12च्या दरम्यान सोलापूर रे नागपूर नगरमध्ये विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला जाईल। मोदी सोलापूरमधून 12:10 रवाना होतील। तर अमृत योजनेमधल्या लाभार्थ्यांना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। पंतप्रधान आवास योजनेमधून उभारलेल्या 90,000 घरांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। तर 1700 कोटींच्या प्रकल्पांचीही पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे यांच्याकडून। सागर, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत, विविध विकास कामांचं आयोजन त्याचबरोबर त्या लोकार्पण सुद्धा केलं जाणार आहे, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, आपण पाहिले की खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली याच प्रकल्पाचं भूमिपूजन जे आहे ते केलेलं होतं। खरं तर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे गृह प्रकल्पाकडे पाहिलं जाते। जवळपास 30,000 घरं जे आहेत ती पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत। साधारणपणे 10 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्याचं भूमिपूजन केलेलं होतं आणि आज 19 जानेवारी 2024 रोजी त्याचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते होते। त्यामुळे सोलापूरकरांसाठी मोठं गिफ्ट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर 30,000 घरांपैकी आज 15,000 घरांचा चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आपण पाहतोय की 366 एकरामध्ये हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। जवळपास 824 इमारती या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि श्रमिकांना, कामगारांना परवडतील असे घरं जे आहेत ती या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत। खरं तर मोठा असा हा प्रकल्प आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती जी आहे सबसिडीच्या माध्यमातून निर्मिती केलेली होती आणि आज त्याचाच एक परिपाक म्हणून या ठिकाणी 30,000 पैकी 15,000 घरांचं लोकार्पण जे आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होते। खरं तर माकपचे आमदार कॉम्रेड नरसय्या आरम यांच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो निर्माण करण्यात आलेला होता। गेल्या 15 वर्षांपासून हा त्यांचा प्रयत्न जो आहे तो सगळा सुरू होता। सर्वसामान्यांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना घरं मिळावीत या उद्देशाने त्यांनी हा प्रकल्प जो आहे तो राबवलेला होता आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साथ दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला मोठं सहकार्य केल्याची भावना नरसय्या आडम यांनी देखील व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे एकंदरीतच आज खरं तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। खरं तर 30,000 घरांच्या प्रकल्पामुळे खरं तर सत्ताधारी पक्षाला जो आहे त्या ठिकाणी याचा मोठा एन्कॅशमेंट जे आहे ती करता येऊ शकते। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।